नमस्ते, मी करुणा धनंजय मुंडे। आज पत्रकार परिषद घेण्याचा कारण आहे येणारी विधानसभा जे 2024ची विधानसभा आहे। मी स्वराज्य शक्ती सेना पक्षातर्फे सगळ्यांचा आवाहन करते, जे भी महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी लोक आहे त्यांचं मी आवाहन करते की पुढे या आणि ये जे मोठे मोठे राजकारणी आणि मोठे मोठे पक्ष हैं त्यांचा जे पापाचा घडा भरलेला आहे त्यांच्या वाचा फोडण्यासाठी माझ्यासोबत या आणि हे लोकांना लढा द्या। आणि मी स्वतः जे आहे परली विधानसभामध्ये धनंजय मुंडे विरोधात उभे राहणार आहे। आज वेळ आलेली आहे, परलीची जनता से मी निवेदन करते की आज वेळ आलेली आहे हे गुंडे लोकांची गुंडेशाही धडपशाही ज्याच्यामुळे आज परलीमध्ये खूप लोकांचे मर्डर झालेले आहे, खूप लोकांचे महिलांचे बलात्कार झालेले आहे आणि खूप लोकांची जमिनी जे गोरगरीब लोकांची जमिनी हिचकून घेतलेली आहे। सगळे माझ्याकडे पुरावे आहे आणि असे लोकांची जे दंडपशाही धडपशाही लोकांना आज हे लोक मोठे मोठे राजकारणी लोक समाजाचे नावावर राजकारण करताय आणि स्वतःचे समाजाचे लोकांना खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकताय, स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकताय। असे धडपशाहीवाले गुंडगर्दी गँग हे लोक समाजकर्णी नाही आहे, हे लोक समाजाचे रक्षक नाही आहे, व्हाईट कॉलरमध्ये गुंड गँग आहे। आज सगळे महाराष्ट्राची जनता आणि परलीची जनता बघू शकते, आज एक शेतकरीपासून एक व्यापारी वर्ग परेशान आहे। परलीमध्ये असे काही शेतकरी परलीमध्ये आज बघू शकता असे काही शेतकरी आहे जिनने आत्महत्या केली आहे। परलीमध्ये आज असे काही व्यापारी आहे जे परली सोडून गेलेले आहे फक्त हे लोकांची दंडपशाहीमुळे। आणि आज मी परली की जनता, बीड की जनता आणि महाराष्ट्राची जनता, पूर्ण महाराष्ट्राची जनताची मी हात जोडून विनंती करते, ये जे दंडपशाही धडपशाही आणि ये सगळी गुंडगर्दी जे चालू आहे त्याच्या विरोधात मी एक महिला असताना एक लढा उभा केलेला आहे। त्याच्यासोबत माझा साथ द्या आणि येणारी निवडणूकमध्ये मी परली विधानसभा आणि बीड विधानसभा दोन जागी मी फॉर्म भरणार आहे। मी हात जोडून विनंती करते की आजपर्यंत कोणत्याही पाठबळ नसताना आणि कोणत्याही सपोर्ट नसताना, कोई पार्टी नसताना माझ्या पाठीमागे स्वतःचे जोरावर मी आज मोठे मोठे राजकारणी लोकांना गेले 3 वर्षापासून मी टक्कर देत आहे आणि आज मी काम करून दाखवलेले आहे। मी कोणतेही नेत्याचे जरी माझा कंपॅरिझन केला त्यांच्यापेक्षा जास्त अच्छा माझं काम आहे। आज मी पहिली एसी प्रतिनिधी असणार की जे काम अगोदर केलेले आहे, नंतर मी मतदान मागणे लोकांमध्ये जाते। त्याच्यासाठी मी हात जोडून कडकडाती विनंती करते की मला भरभरून मतांनी विजय करा आणि एक महाराष्ट्राचा मोठा इतिहास घडवा। 2 मतदानमध्ये लढू शकतो ना विधानसभा, त्याच्यासाठी मी 2 विधानसभामध्ये लढणार आहे। हां, दोन्ही स्वराज्य पक्षामध्ये लढणार। हां, परिवर्तन महाशक्तीमध्ये पण मी उपस्थित होती आणि जरांगे भाऊकडे पण मी वेळोवेळी गेलेली आहे। तिकडे मी हेच मागणी केलेली आहे की एक एकटी महिला आज अन्यायाविरुद्ध लढत आहे, जरी तुम्हाला खरा परिवर्तन करायचं आहे तुम्हाला सपोर्ट करा। परलीमध्ये मी उभे राहणार आहे, कोणत्याही पाठबळ नसताना मला काही नाही पाहिजे, फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर आला तो 100% मी बीडमध्ये 2 सीटे मी जिंकून येऊ शकते, परली आणि बीड। हां, धनंजय मुंडे मतलब एक व्हाईट कॉलरचा गुंडा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आणि माझ्याकडे पुरावे आहे की स्वतःचे समाजचे लोकांना पण जेलमध्ये टाकलं आहे खोटे खोटे केसमध्ये। एट्रॉसिटी कॉमन केस आहे, तुम्हाला माहिती आहे। माझी गाडीमध्ये पण रिव्हॉल्वर ठेवली होती, मला 2 वेळे बीडमध्ये जेलमध्ये ठेवला गेला आणि मला एरवडासारखे जेलमध्ये 45 दिवस ठेवला गेला। आणि आज जरी एक मंत्रीची बायकोची जरी अशी अवस्था करून ठेवलेली आहे
करून ठेवलेली आहे, तो लोकांना हे लोक काय न्याय देणार? महाराष्ट्राची जनतालाही हे लोक काय न्याय देणार? आज छत्रपती शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे, आज बाबासाहेब आंबेडकरचे, आज धनंजय मुंडे ओरडून छत्रपति शिवाजी महाराज का, बाबासाहेब आंबेडकर का भाषण करता है, पर हैंची धनंजय मुंडे की लायकी भी है क्या? हमारे महापुरुषों के अपने तोंडातून नाम घेण्याची लायकी पण नाही आहे त्यांची. क्यों? क्योंकि जो स्वतःची बायकोवर स्वतःचे समाजचे माझ्याकडे पुरावे आहे, इतके मोठे मोठे लोक, गरीब लोक, आज एक प्रकाश मुंडे नावाचा एक गरीब व्यक्ती आहे, फक्त त्यांच्यावरती खोटे केस केले ॲट्रॉसिटीचे, आता पण वेपन ॲक्टचा केस केला. त्यांची काय गलती आहे? त्यांची काय चूक आहे? मुंडे सरनेम आहे त्यांचा, तो पण वंजारी आहे. आणि कोणते समाजच्या हे लोक चांगला करताय मला हे कळत नाही. आणि आज त्यांच्यावरती पण खोटे वेपन ॲक्टचा आणि ॲट्रॉसिटीचा केस केला आहे. माझ्याकडे कॉल आला होता त्यांचा. आणि त्यांची काय चूक आहे? फक्त त्यांची बायको धनंजय मुंडेचे भाऊ समोर जिंकली, फक्त काय जिंकली? एक ग्रामपंचायत जिंकली नात्रामध्ये, ते ह्यांची चूक आहे. तो 2 वर्ष झाले त्यांना पण खोटे केस आए दिन. तो ये सगळी जी गोष्ट आहे हे सब गुंड गँग चलणार नाही. परलीमध्ये एक काळ होता जो मेरे पतीने गुंड गँग समाप्त केली होती. त्यांनी मला सांगितलं होता 2001 की 2 की गोष्ट आहे. आता वेळ आलेली आहे ह्यांची गुंडागर्दी, जे गुंडागर्दी ह्यांनी समाप्त केली होती तेच गुंडागर्दी ह्यांनी सुरू केलेली आहे. पण आज वेळ आलेली आहे एक स्त्री ह्यांची गुंडागर्दी समाप्त करणार आहे. जरांगे भाऊ सोबत माझी कई बार भेट झाली. हां, मी मागत आहे सपोर्ट. आता पण मी जाणार आहे तिकडे, सपोर्ट मागणार आहे. मी सगळीकडे सपोर्ट मागणार आहे. मिळाला तो ठीक आहे, नाही तो जनता तो माईबाप आहे. ही सगळं जे आहे जनताच्या हातामध्ये आहे. आणि आज मी प्रचार पण सुरू केलेला आहे परली आणि बीड विधानसभामध्ये. लोकांचा खूप प्रतिसाद आहे. आता मी जनसंघर्ष यात्रा काढत आहे, पण परलीमध्ये इतकी दंडपशाही आहे की पत्रकार परिषद घेण्यासाठी पण मला औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये यावं लागते. तिकडे मी पत्रकार लोकांना मी मेसेज देते, तो माझे ऑफिसवर एक पत्रकार पण येत नाही. इतकी दंडपशाही, इतकी हुकुमशाही, इतनी गुंडागर्दी चालू आहे तिकडे. आणि आज अशी गुंडागर्दीमध्ये मी आज लढते. आणि माझ्यावरती पण 2 वेळी जेलमध्ये मला टाकलं गेला. आणि माझ्यासोबत कलेक्टरमध्ये आज पालकमंत्री तिकडे होते. पालकमंत्री माझा नवरा तिकडे होता कलेक्टरचे केबिनमध्ये. आणि त्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली, माझ्यासोबत बदतमीजी केली त्यांचे गुंड गँगनी. ते गुंडेचा मी नाम लेणंसुद्धा मला आवडत नाही. क्योंकि हे लोकांची लायकी पण नाही आहे की मी आपल्या तोंडातून हे लोकांचं नाम पण घेऊ. आणि मला मारहाण केली कलेक्टर ऑफिस से केबिन में. कलेक्टर मैडम दीपा मुधोल कलेक्टर मैडमनी मला व्हिडिओ पण नाही दिले आजपर्यंत. मी वेळोवेळी निवेदन करते, RTI पण टाकली पण नाही दिले. आणि याच्या पुढे माझ्या गाडीवरती हल्ला केला, गाडी फोडली. आज इतके अत्याचार सहन करून मी बीडमध्ये लढते आणि मी लढणार. हां, नाही 8 महिने झाले. जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे. हां, जनसंघर्ष यात्रा माझी चालू आहे. जनसंघर्ष यात्रा मध्ये माझे मुद्दे आहे जनताचे. क्योंकि आज हर कोई राजकारणी हेलिकॉप्टरमधून उतरून सांगताय आम्ही संघर्ष योद्धा आहोत. अरे 50 कोटीचे हेलिकॉप्टरमधून संघर्ष योद्धा उतरताय, तो आमचे शेतकरी कष्टकरी कोण आहे? आज शेतकरी आत्महत्या वाढत चालली, युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली. आज मुलींवर, लहान मुलीवर बलात्कारचे जे वारदात आहे ते वाढत चालले. रुपाली चाकणकर फक्त मोठे घाणेडे जे बलात्कारी घाणेडे लोक आहे त्यांचा प्रचार करत फिरतीये. त्यांची लायकी पण नाही आहे की महिला आयोगमध्ये बसण्याची, तरी पण त्यांना बसवून ठेवलेला आहे तिकडे.
तो आज हे सगळे जे आहे हे खूप दंडकशाही आहे, हुकुमशाही आहे, गुंडागर्दी आहे. मी तो बोलते की मी आज लढा उभा केलेला आहे आणि महाराष्ट्राची जनताची मी एकही विनंती करते की तुम्ही पण ये लढाईमध्ये साथ द्या. तिथे जनतेवरती अन्याय होतो म्हणून उभा राहताय की फक्त धनंजय मुंडे यांना काही शिकवण्यासाठी म्हणून उभा राहताय? बघा, मी ज्यावेळे 45 दिवस माझ्या डोक्यामध्ये क्रांती कधी झाली, ज्यावेळे 45 दिवस मी येरवडा जेलमध्ये होती, त्यावेळे मी बघितला की हेच लोकांनी जिसने मला जेलमध्ये टाकला, एक परिवारचे 9 लोकांना जेलमध्ये टाकलं गेला होता आणि इतनी एक परिवार की 3 महिलाएं मेरे साथ होती. सिर्फ वो मुझसे बात करती थी और इतनी सीधी थी वो लोग कि वो सीधापन भी उनको देख के शर्मा जाएगा. और उन लोगों ने बताया कि आपके पति ने हमको भी जेल में डाला है. ये सब चीज़ें देख के लोगों के 90% लोग जो है जेल में वो बेगुनाह है. सगळे जे निर्दोष व्यक्ती आहे जेलमध्ये 90% ते बघताना मी आज राजकारणमध्ये आलेली आहे. नाही तर मला पण राजकारणची काय गरज नाही. मुंबईसारखी मोठी सिटी सोडून मी आज बीडमध्ये 3 वर्ष झाले फिरते, लढते, झगडते लोकांसोबत. माझे हां माझे जीवाला पूर्ण धोका आहे. आणि जरी आज मी लढते, 2 दिवसापूर्वी माझा प्रचार चालू होता, पथनाट्याची टीम लावली होती. धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी माझी टीमकडून माझा स्पीकर हिसकून घेतला JBLच्या आणि दंडपशाही केली की इकडे प्रचार करू नका. तरी पण मी थांबणार नाही और मी करणार. माझी जनसंघर्ष यात्रा आहे जे परलीमध्ये पण जाणार आहे आणि परलीमध्ये मी मोठी सभा पण घेणार आहे. पण मी थांबणार नाही आणि मी लढणार. जरी त्यांनी मला महापरिवर्तनमध्ये मी निवेदन दिलेलं आहे की मला सपोर्ट करा तुम्ही तिकडे आणि मला युतीमध्ये घ्या. जरी त्यांचा सपोर्ट भेटला तो 100% बच्चू कडू भाऊ आणि संभाजी महाराज येणार आहे सभामध्ये. हां 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 चर्चा झालेली आहे. पर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 3-4 दिवसाचा टाईम द्या आणि परत एक मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे 4-5 दिवसामध्ये. त्यानंतर आम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली त्यांचा व्ह्यू आहे. हां मी निवेदन दिलेलं आहे आणि एकटी मी महिला आहे. जे 41 पक्ष आलेले आहे पण एकटी मी महिला आहे ज्यांच्या निवेदन तिकडे गेलेलं आहे. माझा स्वतःचा पक्ष आहे. मला युतीमध्ये यायचं आहे. मला कोणत्याही पक्षाची गरज नाही आहे. मला स्वतःचा पक्ष आहे. मी स्वतःचा पक्ष काढलेला आहे. स्वराज्य शक्ती सेना. गरजेचं आहे आणि 47 सीट मराठवाडामध्ये आणि 10 सीट पुण्यामध्ये उभे करणार आहे.